उपोषणकर्त्यांची पोलिसांनी घेतली फिरकी, ऑडिओ क्लिप व्हायरल। प्रत्येक खेड्यात सहज मिळणाऱ्या अवैध दारू विक्रीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून तरुण युवक मोठ्या प्रमाणावर दारूच्या आहारी जात आहे। दारूची अवैध विक्री किंवा दारूचे व्यसन हे दोन्ही घातकच आहे। मोताळा तालुक्यातील जयपूर येथील अवैध दारू विक्री बंद होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सारंगधर सातव यांनी रणशिंग फुकले असून दारू विक्री बंद करण्यासाठी 9 मे पासून आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन त्यांनी राज्य उत्पादन शुल्क, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी तसेच मोताळा तहसीलदार व बोराखेडी ठाणेदारांना दिले होते। त्यानंतर पोलिसांनी सारंगधर सातव यांची चांगलीच फिरकी घेतली असून सारंगधर सातव व पोलिसांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। त्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते सातव यांना एका दारू विक्रेत्याने मारहाण केल्याचा आरोप सुद्धा केलाय। तसेच एसपीचे पथक व राज्य उत्पादन शुल्काचे कर्मचारी व ठाणेदार एपीआय आले असल्याचा उल्लेख ऑडिओ क्लिपमध्ये असून खोटी तक्रार केली म्हणून सातवची दिल्लीला तक्रार सुद्धा करणार असल्याचा संवाद ऑडिओ क्लिपमध्ये आहे। सारंगधर, हे एसपीचं पथक आलेलं आहे दुसरा इथं ठाण्यामध्ये। त्या गावातल्या बाया आहे ते कोणाकोणाकडे दारू आहे ती सांगण्यासाठी तू एसटी स्टँडवर थांबी येऊ राहिले हो। एसटी स्टँडवर काय? हा, तिथं थांबून ते मारलं। मी कंप्लेंट द्यायला येणार आहे, मला मारलं ते दारूवाला। मी का लेखी कंप्लेंट दिला त्यांची? तू काय करायचं ते कर, पण तू या लोकांना घर दाखवून दे पहिले। तू आता घर कशाला टाकू मी? ते तुम्ही पाहिजे ना, तुम्हाला माहिती आहे ना ते। अरे एसपी सांगलं द्यायला कोण अर्ज कुठे गेला तुला कोणाचं माहिती आहे, कोण दारू पाडते तुला माहिती आहे ना? तुम्हाला काहीच माहिती नाही, माहिती सर्व तुम्हाला असल्या तुम्ही केसेस केल्या ना पोलीस लोकांनी त्याच्यावर। ते त्याचे धरते गेले घेतले आम्हाला, त्याच्यावर कोणाकडे दारू नाही आहे। मग ते दारूबंदीवाला आलते ना, आता आले होते ते दारूवाल्याने दिलं की भाऊ यानं विनाकारण हा त्रास देऊ राहिला म्हणून गावातल्या लोकांना म्हणून त्या रिपोर्ट दिला तिकडे त्या दिल्लीला आहे। कोणाले? दिल्लीला रिपोर्ट दिला त्या विरुद्ध। दिल्लीला काय कुठेही देऊ द्या, मला त्याचा काही फरक पडत नाही। हे ते दारूबंदीवाल्या नाही केलं तर मग दारूबंदीवाले ते बुलढाण्याला त्या विरुद्ध गुन्हा दाखल करू राहिले की खोटे नाटे रिपोर्ट करतो म्हणून। कोण खोटे नाटे करून राहिले? मग इतके 200 लोक जर आले तरी त्यांनी सह्या दिलेल्या आहे, ते घरी नाही आहे। तुम्ही कोण्या वेळेस आले? ज्या वेळेस माणसं घरी आहे त्यावेळेस या ना तुम्ही। हा, तर मग ते यायला किती वाजता मग एसपी साहेबांच्या ग्रुपला? सकाळी बोलावा त्यांनी, नाही ना रात्रीच्या वेळेस बोलावा। 8:30 वाजले सर्व बाहेर माणसं घरी असतात। 8-8:30 वाजता बोलू तुम्ही? हो, रात्री? हो, रात्रीच्या वेळेस। हो, आणि सऱ्याला जमा करून ठेवू, त्याला जबाब घ्यावा लागते सऱ्याचा। बरोबर, मग मी डोली देतो गावामध्ये, सगळे जबाब द्या घरी सांग। हो, ज्यांनी सह्या केलेल्या आहे हो ते सह्या जबाब द्यायला या की भाई आमच्याकडे दारू चालू आहे म्हणून। तसे जबाब द्यायला नाही दिले की दारू बंद करा म्हणून नाही दिले ना सर ते। हा ना, मग दारूबंद साठीच ना ते दारूबंदी विभाग आहे की तो मेन महत्वाचा। पोलिसापेक्षा ते दारूबंदी विभाग असते, आमचं काही नसते आता हो। तर ते दारूबंदी विभागवाले आले होते, त्या दारूबंदी विभागवाल्याने तुले सोबत घेऊन हो इथं मला माहिती आता मी म्हणजे कारण एसपी ऑफिस मधून मेसेज आलेला आहे माझ्यावरती व्हॉट्सअपवरती। कोणता हाफिज खानचा पोरगा आहे की हाफिज खान, त्यानं मला मारलं। तर त्याची झडती घेतली, घरी बी माल भेटला नाही, कोणत्या दुकानात बी माल भेटला नाही हो। त्या सह्या बी घेतल्या की बाबा माल भेटला नाही म्हणून। तर ते त्यानं सांगले बघ किंवा इथं कुठे माल भेटला नाही म्हणून। आता जे आहे ते बाया जे आहे बाया हो, त्या बायाला सांगून ठेवायचं की कुठे कुठे माल आहे ते दाखवून द्या म्हणा सर। त्या बाहेर का माहिती का? बाहेरला माहिती असते का कुठे? मग पोलीसवाल्याला माहित नाही का? अरे पोलीसवाल्यांनी केस केलेली असते ना हो 40। पोलीसवाल्याला केस केलेले असते वर आम्ही ते पोलीसवाल्याचं ते जावेदन ते केले होते कडून बंद करेल आहे, जावेदनं बंद करेल आहे। हाफिजचं इकडे सापडलं नाही आज। ते तर झाला तो ढाब्यावाला ते तर साहेबांनी एपीआय पाटील साहेब आणि ते गीते साहेब तिथे उभे आहे हो। बरं, माझं म्हणणं आहे सरकारी पंचायत सही साहेब ते सगळे तिथं ते पूर्ण चेक करायला धावा।
हा ते चेक करू द्या त्याले. दारू जर सापडली तर मी सिग्नेचर करीन, त्याच्यानंतर उपोषणाला बसणारच आहे ना आपण. हा तर नाही ते उपोषण बस का काही करतो हो, हं. परंतु ते दाखवून दे तू सर्व ते आता साहेब आले तिथं जाय तू शामची इथं कोणी ठिकाणी ठेवतो तुझा दाखव त्याला. हो त्यांनी नंबर दिला माझा. हा माझा नंबर दिला ना त्यांना. बर देतो लगेच. एडिया सर घरी आहे. ये मग इकडे शांभूच्या धाब्यावर इथं आम्ही दारू चेक करायला आलेलो आहे. तू हा. येतो काही हात लावत नाही आता. काय तू येईपर्यंत काही हात लावत नाही म्हणलं. ये लवकर आपल्याला चेक करणं आहे. चेक करणार म्हणजे चेक करणं दारू आहे की नाही. आता बना म्हणता ना तुम्ही. नाही बंद आहे तरी पण आलो ना. नाही तुम्ही सांगा मी सही दिली त्याच्यावर. बंद आहे मग परंतु तरी पण आम्ही चेक करायला आलेलो आहे. तू म्हणशील परत की मला सांगितलं ना तुम्ही. आमची कंटिन्यू चालू पेट्रोलिंग दररोज. नाही मग असं तर काही सांगेल ना मी आता. हा हे साहेबाची बोल. हॅलो सारंग हा बोला चालेल सर. म्हटलं इथं श्यामची इथं आलेलं आहे, काय चेक करायचं का नाही करायचं सांग. तुम्ही बघा बा पोलीस वाले तुम्ही आहे, मी थोडी आहे. नाही तू सांग दारू कोणाकडे आहे सांग. आहे का काही आता सध्या आहे का, श्यामकडे आहे का, जावेदकडे आहे का, सांग कोणाकडे यायचं सांग, गुपचूप सांग. तुम्ही ज्या रोजी पकडली की नाही त्या रोजी मला तरी साईन करायला बोलावा तुम्ही. हो ना मग आपल्याला आता कसं माहिती याची ते श्याम आहे की श्यामबी इथं सगळे जण इथं मी अजून गावातले लोक बोलून घेतले. हो एक आपण चेक करू. गुपचूप आलो इथं आता आणि इथं हजर आहे. बरोबर बरोबर. मी काय म्हणतो सर, हा सांग ना. म्हणलं तुम्ही ज्या रोजी दारू पकडली की नाही गावातली हा त्या रोजी मला तिथं दारू पकडले, ज्या रोजी क्वार्टर गिटर सापडले त्या रोजी मला बोलावा. मी त्या रोजी सिग्नेचर करेन त्याच्यावर. बरं आणि तू पण माहिती दे जाऊ. मी माहिती देतो तुम्हाला. बर माहिती दे. हो माहिती देतो मी, त्याची काही हे नाही. गुपचूप माहिती देत राह की बा आमच्याकडे श्यामकडे का कोणाकडे काय सांगत आहे. आता तुम्ही ना त्याच्यावर सही द्यायला पाहिजे होती फक्त मला. कोणत्याच्यावर माझी सही तुम्ही घेतली त्याच्यावरती. हो ते म्हणजे ते गीते साहेब म्हणे मी देईन म्हणे सही. गीते साहेबच लागते त्याच्यावर. मग गीते साहेब कुठे देणार आहे. तुम्ही ना दिलीस ती ना. तुम्ही दिली का ते नाही दिली का सारखंच आहे. नाही मी काय ठाणेदार आहे का. तुम्ही वीट जमदार तर आहे तिथले. बीट जमादार म्हणजे काय हलका असतात ते, म्हणजे आंध्र बाहेरच्या बाहेर असते ते मोठं काम आहे तिकडे. असं आहे का. मग आमचं काही चालत नाही. आता साहेबांना आदेश दिला की जा म्हणे सर त्याला सोबत घ्या म्हणे. त्या तो कोण उपोषणाला बसू राहिला त्याला सोबत घ्या म्हणे. त्याला घर दाखवा चांगलं साहेबांना. बरोबर. मग याच्यानंतर असली कधी तर मी सांगितलं तुम्हाला, नाही डबल निवेदन दिलं. नाही मी साहेबाला सांगतो की बा त्याला काही माहित नाही बा घर कोणाची काय नाही कोण पार्टी माहित नाही म्हणे. सांगून देतो साहेबाला. तसंही चांगलंच चालेल. पण मग मी काय म्हणतो, हा तुम्ही ज्या रोजी तिथं दारू पकडली काही 20-25 कोणाकडे पण आम्हाला माहिती तर पाहिजे की नाही. तू ज्यावेळेस सांगशील तर की नाही आम्ही इथं गावात राहतो का रे. नाही पण आता तुम्ही पोलीस लोकांचं बी काम आहे ना सर. पण सांगतो की बा हे दारू पडतात जावेद आहे बा का श्याम आहे का कोण आहे. तू नुसतं नावानिशी सांग. त्याची अलीकडे नाही चांगलं मोडलं तर मला म्हणतो. हो मी आता सांगतो फक्त मी इथंच आहे. बरोबर. हा सांग तुला कुठे भेटायचं तुला सांग फक्त. आता मी काय म्हणतो, आता तुम्ही मला दिलं ना लिहून ते, मी त्याच्यावर सही केली. मला तुम्ही त्याच्यावर सही दिली नाही. दिली नाही तुम्ही सही. मग आता असली तर मग बघू ना पुढे. आता सध्या एका गावात असलं फोन करजो. हो हो ठेवू मग. ठीक आहे. हो